दर्शको, आपण हे लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून लाईव्ह प्रसारण आपण बघत आहोत। गेल्या 2 दिवसापासून या ठिकाणी जो बाबासाहेबांच्या अनुयायाचा जो प्रचंड लोंढा या ठिकाणी हा 30 ते 35 लाख लोक आतापर्यंत या ठिकाणी आपल्या शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना दिलेल्या आहेत। आपण बघत आहोत की आताही त्याच उत्साहाने या ठिकाणी काही तरुण या ठिकाणी एक ज्योत घेऊन आलेले आहेत। आपण बघतोय गेल्या 2 दिवसापासून प्रचंड असा जनसमुदाय, आपण म्हणू की जो लोंढा पाण्याचा लोंढा असतो तशाच प्रमाणामध्ये आपण बघतो की त्या ठिकाणी गर्दी बघा तुम्ही, अतिशय शांततेच्या मार्गानं कुठली गडबड गोंधळ न करता आपण हा अनुयाय बघतो आपण की आपल्या या पूर्वज शूरवीरांना या ठिकाणी मानवंदना नतमस्तक होऊन आणि या ठिकाणी विचाराची शुद्धरी म्हणजे पुस्तकं घेऊन हे या ठिकाणी हा भीम अनुयायी आपण जाताना दिसत आहे। आपण बघतोय की अतिशय चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सुंदर असं नियोजन केलेलं आहे। या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही चांगल्या प्रकारे या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। तसेच समता सैनिक दलही या ठिकाणी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्या या येणाऱ्या अनुयायाची कुठेही कसल्या प्रकारची गैरसोय होणार नाही याचीच या ठिकाणी काळजी घेतली जाते। आपण बघतोय बरेच तरुण या ठिकाणी। मित्र, कुठून आलेला तू? उल्हासनगर 5। उल्हासनगर। बरं, तू इथं कशासाठी आलेला आहे? आम्ही स्तंभ दलाला हे द्यायला आलो, सलामी द्यायला। बरे, स्तंभाचा इतिहास तुला काय माहिती आहे का? हा माहिती आहे। 500 लोकांनी 28,000 जणांना म्हणजे हे केलंय। काय केलेलं आहे? 500 लोकांनी म्हणजे 500 लोकांनी लढाई हे केलेली। मग तो आजचा दिवस आहे। मग तू इथं आल्यानंतर तुला काय वाटतंय की नेमकं काय चांगलं वाटतंय? काय चांगलं म्हणजे काय वाटतंय? आता एवढं केलंय तेच आपल्या पूर्वजांनी जे इतिहास घडवलेला आहे तो इतिहास आठवून रक्त सळसळतं आपलं। तर हा दिवस आपला खूप ऐतिहासिक दिवस आहे। म्हणून 1818 या दिवशी जो युद्ध झाला होता त्या युद्धाचं जर आपण चिंतन केलं तर एक 28,000 पेशवे 500 महारांनी मारलेले आहेत। तर तो इतिहास जर आठवला तर आपल्या अंगातलं जे रक्त आहे ना असं सळसळतं। तो दिवस आजचा आहे। 28,000 पेशव्याचं सैन्य आणि महार रेजिमेंटचे जवान, महार रेजिमेंट ती आजही अस्तित्वात आहे। त्यावेळेस ते ब्रिटिश सरकारमधील महार रेजिमेंटचे जे जवान होते त्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये या ठिकाणी बंड नाही, आपल्या हक्कासाठी लढाई केली आणि या ठिकाणी जो पेशव्याची जुलमी राजवट होती त्या राजवटीला नायनाट केला। तू आत्ता बोलला की रक्त सळसळ करते, हे रक्त त्यावेळेस जी लढाई होती मित्रा ती लढाई तलवारीची होती, आताची लढाई पेनाची। तर मग तरुण रक्त सळसळ कशासाठी झाला पाहिजे? रक्त सळसळ म्हणजे आपल्यावर अन्याय अत्याचार होता कामा नये, कायदेशीर जे होईल। कारण का बाबासाहेबांनी आपल्याला जे संविधान दिलंय त्या नियमात आपण करू शकेल तेवढं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तू काय करतोस म्हणजे एज्युकेशन वगैरे काय जॉब करतोय? मी जॉबला आहे सध्या। तुझं एज्युकेशन काय झालेलं आहे? माझं 10वी झालेलं आहे। 10वी झालं। कुठून आलेलं आहे? आम्ही उल्हासनगरहून ज्योत घेऊन आलेलो। धन्यवाद। आपण बघतोय की तरुणामध्ये जो उत्साह आहे या ठिकाणी ज्योत घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत। येताना तुम्हाला सोयीसुविधा आहेत असं वाटतंय का? हो, खूप चांगल्या सोयीसुविधा केलेल्या आहेत पुणे महानगरपालिकेने। फ्री बस आणि प्रत्येक जागेवरून बस सुविधा, पाण्याची सुविधा, चांगल्या सुविधा केलेल्या आहेत। ज्योत आलेली। आपण कुठून आले? आपलं नाव काय? उल्हासनगर। उल्हासनगरमधून। कधी आलात तुम्ही? सकाळी 6 वाजता। बरं, आपलं म्हणजे कुठलं म्हणजे ग्रुप आहे किंवा तुमचं हे कुठलं काय नाव आहे तुमच्या आपण कुठून? उल्हासनगरमध्ये आलेले आहात। आपण किती म्हणजे तरुण आणि म्हणजे वृद्ध आणि म्हणजे सर्वच म्हणजे स्तरातील आपण या ठिकाणी अनुयायी आहेत, म्हणजे किती जण आलेले आहेत? आज आम्ही उल्हासनगर ते भीमा कोरेगाव पर्यंत पायी मशाल यात्रेचं नियोजन केलं। उल्हासनगर पासून आम्ही कमीत कमी 150 समाज बांधव आम्ही निघालो होतो। त्यासोबत आमचे वृद्ध बांधव, तरुण सर्वांनी एकत्रितरित्या आम्ही उल्हासनगरवरून 150 लोक या ठिकाणी आलेलो आहेत मानवंदना देण्यासाठी आपल्या पूर्वजांना। आणि तसेच आज आपण या ठिकाणी उल्हासनगर
ते भीमा कोरेगावपर्यंत पायी रॅलीचं आयोजन केलं होतं मशाल घेऊन. त्या आमच्या मशाल रॅलीमध्ये उल्हासनगर ते भीमागाव कोरेगाव पायी मशाल रॅली अशा पद्धतीचं आमचं स्लोगन आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही आज इथपर्यंत सलामी देण्यासाठी सकाळी 6 वाजता निघालो होतो. तर आता आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. बरं, तर आपण म्हणजे नेमकं काय घेऊन जाणार आहात या ठिकाणून आपण? या ठिकाणाहून आमचे जे पूर्वजांचे शूरवीरतेचे जे प्रतीक आहे हे आपला स्तंभ, याचे शूरतेचं आम्ही प्रतीक असलेल्या स्तंभामधून आम्ही ऊर्जा इकडनं नवीन वर्षामध्ये तसेच आपल्या पूर्वजांनी जे शूरवीरता तयार केलेली आहे त्याच्याच प्रतीक म्हणून आम्ही आज ही आठवण घेऊन जाणार आहे समाजामध्ये. त्याच पद्धतीने आम्ही असा निरोप देणार की बाबा या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. आणि तुम्ही म्हणजे हे तरुण दिसतात याच्यामध्ये तुम्ही म्हणजे कुठं कुणी एज्युकेशन केलं असं तुम्ही स्वतः काय करता? जॉबला आहेत का कुठं? मी स्वतः प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करतो एका नामांकित कंपनीमध्ये. तसेच सगळे व्यवस्थित, कोणी वकील, इंजिनियर, डॉक्टर अशा पद्धतीचे आमच्या ग्रुपमध्ये सगळे सदस्य आहेत, इंजिनियर आहेत, कोणी म्हणजे चांगल्या चांगल्या हुद्द्यावरती असलेले सुशिक्षित लोक आहेत. ही संकल्पना म्हणजे आमची एक अंधश्रद्धेच्या बाजूने नसून एक सामाजिक विचार चांगल्या प्रकारे समाजामध्ये पोहोचला पाहिजे या उद्देशाने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आपण बघत आहोत की या ठिकाणी काही तरुण उल्हासनगरहून या ठिकाणी मशाल घेऊन आलेले आहेत. ही जी मशाल आहे ही पेटती मशाल. बाबासाहेबांनी आपल्याला पेनाची ताकद दिलेली आहे. ही जी लढाई होती 1818ची लढाई ही तलवार आणि मसल पॉवरची होती, पण आताची लढाई निश्चितच आपल्याला पेनाची लढाई आहे. मग या लढाईविषयी आपण काय म्हणजे तरुणांना संदेश देणार आहे? आज जी जुनी लढाई जी होती, तुम्ही बोलता मशालीची होती, पण मशाल जरी जुनी लढाईचं प्रतीक नाहीये. मशाल म्हणजे त्यावेळेस तलवारीचे जे हे होते, त्या तलवारीच्या जागेवरती आज आपल्या हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पेन दिलेला आहे आणि पेनाच्या माध्यमातून आज आपण या ठिकाणी सुशिक्षित वर्ग तयार झाला पाहिजे आणि संविधानाच्या संरक्षणासाठी जे बाबासाहेबांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे त्याच्या संरक्षणासाठी पेनाच्या मार्फत चांगल्या चांगल्या हुद्द्यावर जाऊन, प्रशासनामध्ये जाऊन, तसेच शासनामध्ये लोकांनी जाऊन प्रतिनिधित्व करावं आणि या समाजाचं रक्षण करावं आणि शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्वांनी पुढे जावे ही अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण फक्त एक तरुण आहेत, तरुणाबरोबर तुम्ही आलात. तुम्हाला येत असताना तुम्ही काय घेऊन आलेलात? म्हणजे इथं मशाल घेऊन येण्याचं कारण काय? ज्येष्ठ बाबासाहेबांसाठी. नाही, ठीक आहे. आपण बघत आहोत की या ठिकाणी तरुणांबरोबर वयोवृद्धही या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय की ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी पाऊल ठेवलं आहे ते ऐतिहासिक स्थळ झालेलं आहे. म्हणून बघतोय की आपण ह्या ठिकाणचा हा जो क्रांती विजय स्तंभ आहे, या क्रांती विजय स्तंभ 1818ला जे पेशव्यांची जे राजवट होती, महार बटालियनचे जे सैन्य होते पेशव्याकडे गेले. पेशव्याला म्हणाले की आमचा जो अन्याय आहे, अत्याचार आहे, आमच्या म्हणजे तोंडाला मडका आणि पाठीला झाले आणि जे आमचं असेल ते तुम्ही आमच्यावरती हा अन्याय आहे तो दूर करा, आमच्याला सहकार्य करा. परंतु पेशव्याने ते ऐकलं नाही आणि त्यावेळेचे जे ब्रिटिश गव्हर्नमेंटमधील महार रेजिमेंटचे जे 500 शूर सैनिक होते त्यांनी या ठिकाणी जी घनघोर लढाई झाली या भीमा कोरेगावच्या या नदीच्या या तीरावरती आणि त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हा भीमा कोरेगावचा हा क्रांती विजय स्तंभ आहे. 500 वीर सैनिकांनी 28,000 पेशव्यांचा खात्मा केला. आपण जी म्हण आहे, जा तुझ्यासारखे 56 बघितलेत, ज्या तेरे जैसे 56 देखे आप तक 56, ही जी म्हण आहे ही या ठिकाणी म्हणजे याच्यामधून इतिहासामधून त्याची तुम्हाला म्हणजे हे प्रतीक दिसत आहे. आपण बघतोय अतिउत्साही तरुणही काही ठिकाणी आहे, या ठिकाणी गडबड करतायत. आपण बघतोय पोलीस प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. त्या पोलिसाबरोबर समता सैनिक दल असतील या ठिकाणी अतिशय शांततेनं आणि आपले या ठिकाणचे जे स्तंभाच्या जी समिती आहे, जी शासनाची समिती आहे आणि जे या ठिकाणचे जे भीमान्वय आहेत अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं हा जो 1 जानेवारीचा हा जो क्रांती विजय स्तंभाचा जो म्हणजे महोत्सवच म्हणल्यासारखा हा भीमान्वय हे करत असतो. बघतोय की आपण आता बरेच प्रमाणात म्हणजे
तरी गर्दी आहे. पोलीस प्रशासनातील अधिकारी रिलॅक्स दिसत आहेत, कारण की कुठलीही गडबड न करता, गोंधळ न घालता अतिशय लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी अतिशय शांतता आणि संयमाने या ठिकाणी आपल्या पूर्वजांना मानवंदना देऊन आणि जाताना पुस्तकरूपी शिदुरी घेऊन या ठिकाणी हा तरुण जात असतो. आपण बघतोय की बरेच मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. बघू आपण. साहेब जय भीम. आपलं नाव काय, आपण कुठून आलेला? जय भीम, शिवाजी कांबळे, सांगली. बरं, आपण कधी आलात आपण इथे? सकाळी आलोय आम्ही, 12च्या दरम्यान या ठिकाणी आलोय. बरं, इथं आल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय, या ठिकाणी काय महसूस करतोय? मी यामधून एवढंच सांगता येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान खूप मोठं आहे. केवळ देशभरातच नाही तर जगभरात त्यांचं नाव लौकिक आहे आणि त्या नावलौकिकाचं हे आजचं एक भीमा कोरेगावचं उदाहरण आहे. असं भरपूर बाबासाहेबांनी दिलं की त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. 1 जानेवारी भीमा कोरेगाव आहे, 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महानिर्वाण दिन आहे. त्याचबरोबर दसऱ्याला नागपूरला धम्मचक्र प्रवर्तन दिन असतो. 7 नोव्हेंबर 19 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी साताऱ्यामध्ये पहिलीत प्रवेश घेतलेला आहे, तो दिवस आहे. संविधान दिवस आहे. त्याचबरोबर 14 एप्रिल आपण बाबासाहेबांची जगभरात मोठ्या प्रमाणात जयंती साजरी करतो आणि ती जयंती झाल्यानंतर 14 एप्रिल नंतर जो रविवार येतो त्या रविवारी राज्यातली सर्वात मोठी आंबेडकर जयंती ही सोलापूरला होते. आणि जसं आज भीमा कोरेगावला आपण येतो तसं त्या ठिकाणी 14 एप्रिल नंतर जो रविवार येतो त्या रविवारी आपण सोलापूरलाही जयंतीला गेलं पाहिजे. 6 डिसेंबरला मुंबईला गेलं पाहिजे, चैत्यभूमीला, दीक्षाभूमीला गेलं पाहिजे. असे खूप कार्यक्रम आहेत जे महाडच्या 14 तळ्यालाही गेलं पाहिजे. महाडचा 14 तळ्याचा सुद्धा सत्याग्रह खूप मोठा आहे. अशा ठिकाणी आहेत. त्याच्यासाठी आपण जे चळवळीचे वर्तमानपत्र आहेत, चॅनेल आहेत, हे बघितलं पाहिजे, पेपर वाचले पाहिजे, तरच बाबासाहेबांचे विचार धम्म आपणाला समजून जाईल. बाबासाहेबांनी ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवलंय तो ऐतिहासिक स्थळ झालेला आहे. परंतु आपण एक तरुणांना काय द्या, या ठिकाणी तरुण येतोय, अतिशय उत्साहाने तरुण येत असतो. बेंबीच्या देटापासून म्हणतो बाबासाहेबांचा विजय असो, शूरवीर महार रांचा सैनिकांचा विजय असो, परंतु ही ताकद इलेक्शनच्या वेळेला कुठं जाती ह्याचं काही शोध केला का तुम्ही? सांगायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही दिलेलं आहे आपणाला. तरुण पिढीनं एक चांगला आदर्श समोर ठेवून एक विधानसभा असू दे, लोकसभा असू दे, यामध्ये एक तरुण पिढी विधानसभा लोकसभेमध्ये पाठवली पाहिजे आणि बाबासाहेबांच्या विचारानं काम करणारे असावे, संविधानाचं जागर करणारे असावे, असे आपणाला तरुण विधानसभा आणि लोकसभा दिसली पाहिजे. त्यासाठी तरुणांनी एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहिजे. त्या अनुषंगाने पुढे वाटचाल केली पाहिजे. धन्यवाद. बघतोय की अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने यांनी. जय भीम. आपण कुठून आलात? आपलं मी सणसवाडीचा आहे. बुद्धिस्ट मुवमेंट सेंटर ट्रस्ट त्यांचा अध्यक्ष आहे. त्यांचा अध्यक्ष आहे मी. आणि मी आवर्जून सगळ्यात दिवसभर आमच्या इथे दिवसभर लोक येत असतात, त्यांच्या भोजनदानामध्ये मी व्यस्त असतो आणि संध्याकाळच्या वेळी आमचे सम्राटचे प्रतिनिधी तिथे आलेत म्हणून मी इथे आलो. तर आजची प्रशासनाची सर्व व्यवस्था अतिशय सुंदर होती, त्याच्याबद्दल आम्हाला काही एक आक्षेप नाही. पण माझा एक आक्षेप नोंदवतोय मी जेव्हा भीमा कोरेगाव सणसवाडीवरून आलो आणि भीमा कोरेगाववरून 1 किलोमीटरचे अंतर मी चालत आलेलो आहे, त्या पुलावर पूर्णतः अंधार आहे. ही गोष्ट कशी निदर्शनास नाही आली? ही गोष्ट निदर्शनास आली पाहिजे, कारण त्या पुलावर अंधार ठेवून चालणार नाही आपल्याला. 1 किलोमीटर मी अंधारात आलेलो आहे, ही नमूद करा. या ठिकाणी असं काही होऊच नये की लोकांना जे त्रास होईल. त्यामुळे दर्शको, आपण बघत आहोत की या क्रांती विजय स्तंभाला अनेक मान्यवर येत आहेत आणि येणंही चालू आहे. पुणे शहरातील एक अतिशय उच्च शिक्षित आणि लोकांच्या अडीअडचणीला म्हणजे धावून जाणारे एक नेते आहेत. साहेब, आपण डॉक्टर बाळासाहेब पोळ, RPI आदमी राष्ट्रीय अध्यक्ष. या ठिकाणी मला वाटतं मी गेली 38 वर्ष झालं येतो, कारण माझे मामा पॅन्थर होते. 1974 साली शाखा स्थापन केलेली पहिली. आणि या ठिकाणी भरपूर असा बदल झालेला आहे. परंतु मला या ठिकाणी एक खंत व्यक्त करू वाटते आपल्या माध्यम मीडियाच्या द्वारे की या ठिकाणी जो माळवतकर आहे तो 4 ठिकाणी केसेस हरलेला आहे
आणि जबरदस्तीने त्यांनी ही जमीन स्वतःच्या नावावर सातबारा करून घेतलेला आहे. तो इथं दिवाबत्ती करण्यासाठी त्याला इथं ठेवलेला होता. मग त्यांनी ही गद्दारी केलेली आहे. मग या ठिकाणी पुणे कलेक्टर जे आहेत, पुणे कलेक्टर गेल्या 6 वर्षापासून संबंधित मुंबईच्या कोर्टामध्ये हजर राहत नाहीत. त्यांच्यावरती या ठिकाणी राजकीय दबाव आहे. जे पुण्याचे फार मोठे मंत्री तंत्री आहेत ते त्या कलेक्टरांना कोर्टामध्ये जाऊ देत नाही असा त्यांचं वैयक्तिक म्हणणं आहे, किंवा असं ते दबक्या आवाजामध्ये त्याची चर्चा आहे. तर तो विषय कायमचा बंद झाला पाहिजे. कारण या ठिकाणी ऊस असतो. मग ऊस तुम्ही लावून त्याला परवानगी कशासाठी देता ऊस लावायला? कारण ऊस लावणार, तो तिथून उत्पन्न घेणार, तो कुणाला पैसा देतोय? का त्या सरकारबरोबर हप्ते बांधलेत? का माळवतकरांनी अजून कुणाबरोबर, कलेक्टर बरोबर हप्ते बांधलेत? असा माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे. या ठिकाणी या जागेमध्ये कधी ऊस कुठलंही धान्य घ्यायचं नाही. या ठिकाणी आमच्या लोकांसाठी मोठमोठी निवासस्थानं आणि त्यांच्या सुविधा जे होतील. कारण विजयस्तंभाला, शौर्य विजयस्तंभाला भेट देण्यासाठी वर्षभर लोक येत असतात. जसं पंढरपूर असेल, तुमचं तुळजापूर असेल, कुठेही असेल तुमची माता कुंभमेळा, या ठिकाणी अनेक लोक तिथं पाया पडायला दर्शनाला जातात. तसे आम्हाला या ठिकाणी जे जय भीमचे लोक आहेत आमचे, ज्यांनी हे शूरवीर आहेत, आम्ही त्यांचे पाईक आहोत, आम्ही त्यांचे वंशज आहोत. आम्ही कधी पण त्यांना, आमच्या शूरवीरांना सलामी देण्यासाठी या ठिकाणी येत असतो. आणि अशा ठिकाणी आम्ही आल्यानंतर आम्हाला कसलीही सुविधा मिळत नाही. या ठिकाणी पाणी मिळत नाही, निवारा मिळत नाही. आम्ही इतक्या लांबून आलेला असतो. म्हणून शासनाने या ठिकाणी त्वरित निवारा उभा करावा, राहण्याची सुखसुविधा करावी. कारण आमच्या लोकांची या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गैरसोय होते. कारण तुम्ही जे देवस्थान आहेत त्या ठिकाणी सुविधा पुरवलेल्या आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ते देवस्थानाच्या तिथं तुम्ही करोडो रुपये खर्च करता शासनाच्या तिजोरीतून. परंतु आम्ही बार्टी या संस्थेच्या मार्फत जी आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करते, अनेक फेलोशिप देते, स्कॉलरशिप देते, तर आमच्याच विद्यार्थ्यांचा पैसा तुम्ही का खर्च करता? आणि कुंभमेळ्याला मात्र 1,000 कोटी रुपये देता. मंदिरं बांधायला तुम्ही 10,000, 20,000, 20,000 कोटी, 1,00,000 लाख कोटी जमा करता. आणि या ठिकाणी शौर्य विजय स्तंभाच्या ठिकाणी आमच्या लोकांसाठी काही सुविधा करत नाही. आणि या ठिकाणी कार्यक्रम राबवताना बार्टीचा पैसा, आमच्याच विद्यार्थ्यांचा पैसा नाश करता. याचा आम्ही या शासनाचा जाहीर निषेध करतो. आणि बार्टीचा पैसा हे नालायक मुख्यमंत्री असतील, कुणीही असतील, शासनामध्ये ज्या वेळेला असतील, बार्टीचा पैसा अनेक ठिकाणी वळवतात. मग ते कृष्णा खोरे असेल किंवा दुसऱ्या प्रकारचा असेल, पाटबंधारे असेल, कुठेही वळवतात. परंतु बार्टीचा पैसा हा यांच्यासाठी नाही, आमच्यासाठी संविधानाने तो राखून ठेवलेला आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, परदेशात जाण्यासाठी, दिल्लीला शिकण्यासाठी हा पैसा आहे. ते यांनी त्याची नोंद घ्यावी. या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला या गोष्टीची वाचा फोडण्यास तुम्ही संधी दिली, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद. मोहम्मद सैफ अली जलालुद्दीन शेख. तुम्ही किती वर्षापासून येता इथे? मी याला कमीत कमी 10 वर्ष झाले, 10-12 वर्ष. बरं, इथे येऊन तुम्ही काय नेमकं काय महसूस करताय तुम्ही? इथे येऊन मला गर्व महसूस होते चांगलं. आणि सगळे लोक यायला पाहिजे इकडे काय. आणि इथला इतिहास जे आहे ते लोकांना कळलं पाहिजे की इथे काय झालं, काय नाही झालं, इथले लोकांनी काय काय केले, कुणाकुणासाठी केलेले. ही सगळ्यांसाठी झालेलं आहे, फक्त एकासाठी नाही झालेलं आहे, एका माणसासाठी नाही झालेलं आहे. या इकडे जेव्हा तुमचं नाव सांगा. माझं नाव असलम पटेल, मी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचा पुणे शहर संघटक आहे. या ठिकाणी जेव्हा मी 500 महारांनी 28,000 ब्राह्मण पेशव्यांवर विजय मिळवला होता, तर मी विचार केला होता की 500 लोक कशी काय, म्हणजे की एवढा मोठ्या सैन्यावर विजय मिळू शकतात. तर त्याचं उत्तर मला प्रेषितांच्या एका युद्धामध्ये, बदरच्या जंगमध्ये जे 313 साहाबींना घेऊन ते लढले होते, आणि ती जी विचारधारा होती मसावादची विचारधारा, त्या मसावादची विचारधारेला घेऊनच इथे सिद्धनाथ महार यांनी नेतृत्व करून 500 महारांनी असमतावादी, विषमतावादी व्यवस्था राबवणाऱ्या ब्राह्मण पेशव्यांच्या राज्यावर त्यांनी विजय मिळवला. आणि त्या विचारधारेमुळे त्यांना ती मदत मिळाली असा माझा ठाम विश्वास आहे. त्यामुळे मी दरवर्षी आवर्जून भीमा कोरेगावला या विजयस्तंभाला मी जाहिरात करायला दरवर्षी नित्यनेमाने इथं येतो. इथं माझं आता 2017 पासून मी येतो. कोरोना काळामध्ये 1 वर्ष माझं चुकलेलं आहे, तरी मी शासनाला आणि आंबेडकर चळवळीतील सर्व लोकांना मी विनंती करेल की या
स्तंभाचा इतिहास आणि इथं जो इथून जी मोहीम पुण्यावर आक्रमण करायची, ब्राह्मण पेशवाईवर जी आक्रमण करायची मोहिमेची सुरुवात या इथं झाली, तर याचा इतिहास मुस्लिम समाजाला सुद्धा आपण सांगावा, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सांगावा, ही माझी विनंती राहील. आपण मला बोलायची संधी दिली. मी राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा पुण्याच्या वतीने आपला आभारी आहे. आपण बघत आहोत की या ठिकाणी एक तरुण या ठिकाणी जय भीम. आपण या लॉर्ड बुद्धा TV वरती लाईव्ह प्रसारण आपण बघत आहात. आपलं नाव आहे काय आणि आपण कुठून आलेला आहात? मी रोहित योद्धा, मी भारत मुक्ती मोर्चा पर्वती विधानसभेचा अध्यक्ष आहे. मी तुम्हाला काही गोष्टी सांगू इच्छितो की या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाची लोक येतात, वेगवेगळ्या संघटनेची लोक येतात, पण मी भीमा कोरेगाव ह्या विजय दिनानिमित्त शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये ज्या काही मिटिंगा झाल्या, त्या मिटिंगामध्ये प्रत्येकाने निधीच्या संदर्भामध्ये प्रश्न उचलला. पण 2018मध्ये जी दंगल झाली, मनोहर भिडे आणि मिलिंद एकबोटेच्या मार्गदर्शनामध्ये, नेतृत्वामध्ये जी दंगल झाली, त्यांना मार्गदर्शन करणारा जो फडणवीस होता, त्या लोकांनी सगळी जी दंगल केली. दंगल केल्यानंतरनं जो कोरेगाव भीमा आयोग जो नेमण्यात आला, त्या आयोगावरती बोलणारा मी एकही नेता आणि एकही संघटनेचा पदाधिकारी त्या मीटिंगमध्ये पाहिला नाही. ही आपल्या समाजातील, आपला समाज म्हणजे महार समाज नाही, बौद्ध समाज नाही, तर आपला समाज म्हणजे बहुजन समाज. बहुजन समाजाचं सगळ्यात मोठं जर आयडॉल कुठला असेल तर माझ्या मागं जो स्तंभ उभा आहे तो स्तंभ म्हणजे बहुजन समाजाचा सर्वात मोठा आयडॉल आहे. तर साथियो, भीमा कोरेगाव दंगलीनंतरनं त्या आयोगामध्ये खऱ्या अर्थाने जर कुठली संघटना लढत असेल तर मला सांगताना तुम्हाला खूप गर्व वाटतो की ती संघटना म्हणजे ती संघटना भारत मुक्ती मोर्चा आहे. आणि त्या संघटनेचा एक मी छोटासा भारत मुक्ती मोर्चाचा पर्वती विधानसभेचा अध्यक्ष आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय? आपण जो निधी मागतोय, आपण जो बार्टीवरती प्रश्न उचलतोय, तो कशासाठी? तर तो ह्या कार्यक्रमासाठी. जर विचार करा, जर आपण तो आयोगच हारला किंवा त्या आयोगामध्ये जे वकील लढाई लढतात त्या वकिलांची जर हत्या झाली, त्या आयोगामध्ये जे आम्ही तरुण लोक आहोत, जी लोक आम्ही त्यात लक्ष घालतोय, गेले 5 वर्ष झाले मला कंटिन्यू DCP ऑफिस असेल, माझ्या इथलं पोलीस स्टेशन असेल, त्या ठिकाणी मला वारंवार बोलवलं जातं आणि माझी वारंवार चौकशी केली जाते. आम्ही त्या गोष्टींना अजिबात घाबरत नाही. आम्ही ह्या लढाईत उतरताना आमची सगळी जी काही लाकडं आहेत, मला जाळण्यासाठी जी काही लाकडं लागतात, ती लाकडं माझ्या आईने आधीच विकत घेऊन ठेवलेली आहेत. मी तुम्हाला एक काय सांगतो, जर आपली विचारधारा वाचवली नाही, जर आयोगात जर आपण जिंकलो नाही, आयोग जर आपण हारलो, तर तुम्हाला वाटतंय की तुम्ही या स्तंभाचे जी काही गाणी निर्माण झालेली आहेत, जे काही स्तंभाबद्दल तुम्ही जे काही पोस्ट टाकत आहात, ते तुम्हाला हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट टाकून देईल? तर टाकून देणार नाही. मी महाराष्ट्रातील आणि तमाम भारतातील वेगवेगळ्या संघटनेच्या लोकांना आणि पक्षाच्या लोकांना हात जोडून विनंती करतो की तुमची सगळी शक्ती आणि तुमची सगळी ताकद त्या स्तंभाच्या आयोगासाठी लावा. जर तुम्ही त्या आयोगात लावू इच्छित नसाल तर तुम्ही आमच्या संघटनेबद्दल चुकीचा प्रचार प्रसार करणं देखील थांबवा. मी तुम्हाला का सांगतो, मी हा जो इतिहास आहे, ही जी दंगल 2018ला झाली, ही का झाली आणि कशामुळे झाली ह्याचा एक छोटासा रेफरन्स देतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस लंडनला होते, लंडनच्या लायब्ररीमध्ये ज्यावेळेस बाबासाहेब पुस्तक वाचायला बसले होते, त्या पुस्तकांमध्ये बाबासाहेबांना ह्या कोरेगाव भीमा विजय स्तंभाचा एक रेफरन्स सापडला. आणि रेफरन्स सापडल्यानंतरनं बाबासाहेब ज्यावेळेस पुण्यामध्ये आले, बाबासाहेब ज्यावेळेस महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातल्या पुण्यामध्ये जेव्हा आले, ती तारीख होती 1927.
1927ला सर्वात पहिल्यांदा बाबासाहेब या ठिकाणी आले. आल्यानंतर 500 शूरवीरांना, आणि ते 500 जे शूरवीर होते ते फक्त महार नव्हते. हा चुकीचा प्रचार प्रसार करणं समाजातील पुढाऱ्यांनी थांबवला पाहिजे. ही काळाची गरज आहे. हा जो लढा होता हा केवळ महारांचा नव्हता, तर तमाम बहुजन समाजावरती ब्राह्मणी व्यवस्थेने जी रूढी परंपरा थोपली होती त्या रूढी परंपरेला मिटवण्याचा हा लढा होता, आणि त्या लढ्यामध्ये आपण विजय झालो. तर 1927ला बाबासाहेब ज्यावेळेस या ठिकाणी आल्यानंतर बाबासाहेबांनी या ठिकाणावरची जी ऊर्जा घेतली आणि त्या ऊर्जेचा प्रचार प्रसार बाबासाहेबांनी बहुजन समाजामध्ये केला. त्यानंतर बाबासाहेबांनी या विजय स्तंभाबद्दल अनेक पुस्तकं लिहिले, त्याचे रेफरन्स दिले. त्याच्यानंतर ज्यावेळेस बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण दिन झालं त्यानंतर ह्या विजय स्तंभाचा बहुजन समाजाला विसर झाला. पुन्हा या भारतामध्ये एक तारा जन्माला आला. त्या ताऱ्याचं नाव आहे आदरणीय कांशीराम साहेब. 1986 मध्ये या विजय स्तंभाला बाबासाहेबांच्या पुस्तकं वाचल्यानंतर या विजय स्तंभाचा रेफरन्स ज्यावेळेस कांशीराम साहेबांना मिळाला, ते कांशीराम साहेब म्हणजे बामसेफचे संस्थापक. त्या कांशीराम साहेब 1986ला या ठिकाणी आले. 86ला आल्यानंतर बामसेफच्या माध्यमातून बाबासाहेबांनी जो काही बहुजन समाजांचा जो काही रेफरन्स होता तो रेफरन्स बामसेफच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पूर्ण भारतभरात पसरवण्याचा प्रयत्न केला. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा सर्वांना ऐकणं गरजेचं आहे. मी TV चॅनलच्या बी लोकांना विनंती करतो की हा रेफरन्स सांगणं गरजेचं आहे. मी हे तुम्हाला का सांगतो की बामसेफची स्थापना झाल्यानंतर 2017 मध्ये आदरणीय वामनजी मेश्राम साहेब, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष, यांनी 2017 मध्ये एक ऐलान केला. तो काय केला? येणाऱ्या 2018 मध्ये हे द्वितीय शताब्दी वर्ष असणार आहे. त्याच्यामुळे या विजय स्तंभाचा संपूर्ण प्रचार प्रसार या वर्षभरात झाला पाहिजे. त्याकरिता बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून या देशभरात 51,000 कार्यक्रम या विजय स्तंभासाठी लावण्यात आले. 36 राज्य आहेत, शेकडो भाषा आहेत. विचार करा, त्या लोकांना त्यांची भाषा समजते आणि त्या लोकांना त्यांची भाषा समजत असल्यामुळे त्यांना त्यांच्याच भाषेत सगळा इतिहास सांगावा लागतो. पण कांशीराम साहेबांच्या माध्यमातून संपूर्ण भारतभरामध्ये आंबेडकरांनी बहुजनवाद जिवंत केला होता. तर 51,000 कार्यक्रम घेतल्यामुळे संपूर्ण भारतातील लोक या ठिकाणी 2018ला मानवंदना देण्याकरिता आले होते. आपण पाहिलं असेल ज्या वेळेस दंगल या ठिकाणी झाली त्या दंगलीमध्ये कर्नाटकच्या गाड्या जाळण्यात आल्या, आंध्र प्रदेशच्या गाड्या जाळण्यात आल्या, त्याच्यानंतर उत्तर प्रदेशच्या गाड्या जाळण्यात आल्या, त्यानंतर पंजाब असेल, हरियाणा असेल, सिंधीगड असेल, अनेक राज्यातील गाड्या या ठिकाणी जाळण्यात आल्या. त्या गाड्या आल्या कशा हे जर तुम्हाला माहिती नसेल तर ही समाजाची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. हा सगळा जो इतिहास खऱ्या अर्थाने भारतभरात जर ज्यांनी पोहोचवला असेल तर तो भारत मुक्ती मोर्चा प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून पोहोचवण्यात आला. मी तुमच्या सर्वांना TV चॅनलच्या लोकांना विनंती करतो की या ठिकाणी जो भीमा कोरेगावचा आयोग आणि त्या आयोगाचा निकाल अजून जोपर्यंत राहिलेला आहे तो आयोगाचा निकाल फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत दिला जाईल असं आयोगाचे वकील, आयोगाचे जज मलिक आणि पटेल असं यांच्यावर सांगण्यात आलेलं आहे. मी सर्वांना विनंती करतो, निधीसाठी भांडण्याऐवजी तुम्ही आयोगाची जी काही लढाई चालू आहे ती लढाई कशी यशस्वी करता येईल आणि विजय कसा मिळेल यासाठी सर्वजण प्रयत्न कराल. मी एवढंच बोलून थांबतो. जय भीम, जय शंभूराजे. धन्यवाद. आपण बघतोय की हा जो त्यांनी इतिहास आणि आयोगाचा इतिहास आणि जे शासन दरबार चाललेला हा या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी त्यांनी उल्लेख केले काय आपण बघतोय की काही मान्यवर या ठिकाणी. जय भीम. आपण एक लाड मुद्दा TV चॅनलवरती हा लाईव्ह प्रसारण चालू आहे. आपलं नाव काय आणि आपण कुठून आलो? मी ॲडव्होकेट यशवंत गंगावणे, मी रायगडमधून आलो आहे आणि 27 तारखेला जे 25 तारखेला जी आपली महाडला क्रांतीस्तंभाचे तिथं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत. तर या ठिकाणी आज एवढं सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतामध्ये कुठेही असतील तरी ते
या ठिकाणी 1 जानेवारीला भीमा कोरेगाव स्तंभाला या ठिकाणी मानवंदना करण्यासाठी येत होते. या ठिकाणी मी प्रामुख्यानं सांगू इच्छितो की माझं नाव यशवंत गंगावणे. या जे हुतात्मा झालेल्यामध्ये महार रेजिमेंटचे जे लोक होती त्याच्यामध्ये माझे पूर्वजसुद्धा होते आणि त्याच्याबद्दल आम्हाला इनामी जमीन 12 एकर इथेच भेटलेली आहे. म्हणून या ठिकाणी जो ह्या सर्व समाजावरती जो अन्याय अत्याचार होत होता आणि लोकांच्या पुढ्यामध्ये गाडगं आणि पाठी झाडू बांधला होता, त्याचं काम जर का त्या पेशवाईला समाप्त करण्याचं काम कुणी केलं असेल तर खास करून इथल्या असणाऱ्या महार समाजाने हे या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणूनच सगळ्या जनतेला मी आजच्या दिवसाच्या शुभेच्छा देतो की पूर्ण जनता या नवीन वर्षाचं या ठिकाणी स्वागत करायला येते. आणि या ठिकाणी बाबासाहेबांचे जे शूरवीर आहेत, जे या भारतातले जे शूरवीर आहेत, त्यांना मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी येतो. या ठिकाणी आमचे निकाल जे आहेत, आमचे जाधव आहेत, किरण शेलार आहेत, संदीप साळवी आहेत, हे सगळे आम्ही या विभागातून आणि लाखो लोक या ठिकाणी येऊन या ठिकाणी नवीन वर्षाची सुरुवात ही या इथून आम्ही करतो. आम्ही 31 साजरी करत नाही, तर आम्ही 12 वाजले की आम्ही या ठिकाणी शूरवीरांना नतमस्तक होऊन त्यांना सलामी देण्यासाठी येतो. एवढंच आजच्या प्रसंगी सांगून लॉर्ड बुद्धा हे चॅनल जे आपल्या समाजाचं आणि बहुजन समाजाला जागृत करणारं चॅनल आहे, त्यांनी ही बातमी सगळीकडे दिली पाहिजे की आपण आपल्या मुलांना वाम मार्गाला 31च्या नावावरती न पाठवता आपण जो आपला इतिहास आहे त्या इतिहासाचा या ठिकाणी इतिहासाचा आपण साक्षीदार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणून या ठिकाणी आपण ज्या नवीन वर्षाची सुरुवात असेल, येणारं वर्ष पुढच्या वर्ष असेल, त्याच्या पुढचं वर्ष असेल, अनेक वर्षे जेव्हा नवीन होतील तर त्या नवीन वर्षाची सुरुवात महार योद्ध्यांना आपण दिली पाहिजे, त्यांना आपण सलामी केली पाहिजे आणि वर्षाची सुरुवात केली पाहिजे. एवढंच आजच्या माध्यमातून मी सांगतो. जय भीम, जय नमो बुद्ध. बघतोय की अनेक मान्यवर या ठिकाणी या शौर्य दिनाच्या औचित्य साधून या ठिकाणी अभिवादन करून आपल्या या ठिकाणी प्रतीचा प्रवास करण्यासाठी जात आहेत. लॉर्ड बुद्धासाठी विनोद चांदमारी विनोद दर्शकों, जय भीम नमो बुद्धा. आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल का ये सीधा प्रसारण भीमा कोरेगांव विजय स्तंभ से. मैं प्राध्यापक गजेंद्र गवई. इस समय आज 1 जनवरी 2024 यानी कि 206वां यहाँ पे शौर्य दिन बड़ी धूमधाम से दिन भर लोग यहाँ पे मना रहे. दिन भर में लाखों की तादाद में लोग यहाँ पे आ चुके हैं. आप देख रहे अभी भी इतना समय होने के बावजूद भी लोग यहाँ पर आकर जो शहीद हुए जो 500 शूरवीर महार है, इन महारों को अभिवादन करने का प्रयास लोग यहाँ पे कर रहे हैं और बड़ी तादाद में लोग यहाँ पे है. कुछ छोटे छोटे बच्चों को लेकर भी लोग यहाँ पे गुजर रहे हैं, जो कि अपने बच्चों के साथ यहाँ पे ये इतिहास उनके सामने रखने का प्रयास करते. कुछ लोगों के साथ हम आपको रूबरू करना चाहेंगे जो बताएंगे ये भीमा कोरेगांव का इतिहास. जानेंगे ऐसे कुछ लोगों से जो लोग इस प्रकार अपनी बात रखने का प्रयास करेंगे. सर जय भीम. सर जय भीम सर. सर कहाँ से हो सर? सर पुणे से हूँ सर. क्या कहना चाहोगे इस मौके पर? सर बहुत गर्व फील होता है जी. इसके वजह से कि हमें हमारी रूट से जुड़ा हुआ लगता है जी. और ये बड़ा ही महत्वपूर्ण क्षण है जी. साल में जो एक बार आता है, पहली तारीख को आता है जी. जिसका एक अलग ही इम्पोर्टेंस और ये है जी. आपका नाम क्या सर? मेरा नाम सनी वाघ. सनी जी जी. जय भीम. जय भीम. दर्शकों, इस प्रकार लोगों को फक्र महसूस होता है, उन्हें गर्व लगता है कि हमारे जो पूर्वज थे जिन्होंने 500 लोगों ने यहाँ पर ये पेशवा के 28,000 सैनिकों को यहाँ पे खदेड़ दिया था. इस प्रकार लोगों से हम जानने का प्रयास करेंगे, क्योंकि अभी रात के 8 साढ़े 8 बजने जा रहे हैं, तो भी लोगों का यहाँ पे जो आने का सिलसिला यहाँ पे अभी भी कायम है, अभी भी जारी है. आप देख रहे छोटे छोटे भीम सैनिक भी यहाँ पे इस विजय स्तंभ को अभिवादन करने के लिए आ रहे हैं. जानेंगे उनसे. सर जय भीम. जय भीम. कहाँ से हो? मी इथनंच आहे, फुलगावमधनं. जी. हाँ. कैसा लग रहा है आपको? जो अपने पूर्वजों ने आपल्या ज्या पूर्वजांनी जी. ज्या पूर्वजांनी आपल्या 1818 साली इथं लढाई केली होती जी. हे जे प्रतीक आहे हे शौर्याचं प्रतीक आहे. जी. आणि ह्या नवीन वर्षाच्या कालावधीमध्ये जे लोक येतात ते इथनं ऊर्जा घेऊन जातात, शक्ती घेऊन जातात आणि शक्ती घेऊन जाऊन येणाऱ्या पिढीमध्ये आपलं जे काय बाबासाहेबांनी जे काय आपल्याला सांगितलेलं आहे
त्या सांगितलेल्या मार्गावर येणारी पिढी शक्तिस्थान ऊर्जास्थान घेऊन इथं नतमस्तक होतं व नवीन वर्षाला सामोरं जातं. त्यामुळं जे काय आपले लहान लहान मुलं पण आहेत यांना 1 जानेवारी म्हटलं की भीमा कोरेगावचा स्तंभ म्हटलं की खूप ऊर्जा येते आणि ऊर्जा आल्यामुळं आपण बघतो गेल्या 2 दिवसापासून बाहेरच्या राज्यामधनं पुणे जिल्ह्यातील लोक प्रत्येक बाहेरची लोक मुक्कामी इथं येतात आणि ह्या ऊर्जा स्थानाचं केंद्र साधणं आपल्याला इथं बाबासाहेबांना अभिवादन करायला आपल्या ज्या शूरवीरांनी आपल्याला मुक्तीचा मार्ग दिलेला आहे, ज्या शूरवीरांनी आपल्याला समानतेचा मार्ग दिलेला आहे, ज्या शूरवीरांनी आपल्याला माणसात आणलेलं आहे, हे जे लढाई केली होती पूर्वजांनी याला मानवंदना नतमस्तक होण्यासाठी इथनं ऊर्जा तयार होती व इथं भीमा कोरेगाव स्तंभाला प्रत्येक वेळेस येत असतात. नाव सर आपलं? माझं नाव अक्षय रमाकांत खंडे. मी फुलगावमध्ये राहतो. भीमा कोरेगावच्या लगतच 2 किलोमीटरचं गाव आहे, तिथं राहतो मी. दर्शकों, इस प्रकार पूरे देश दुनिया भर से लाखों की तादाद में गए कल से और आज दूसरा दिन, 2 दिन से लोग यहाँ पे पधार रहे हैं. आप जानेंगे कि पूरा दिन लॉर्ड बुद्धा टीवी के माध्यम से ये पूरा सीधा प्रसारण हो रहा था. आप अभी भी देख सकते हैं इतनी कड़ी तादाद में लोगों की भीड़ अभी भी जारी है. रात के 8:30-9 यहाँ पे बज रहे. लोग यहाँ पे नीला झंडा फहराना चाहते हैं और अपने पूर्वजों के यहाँ पे अभिवादन करने का प्रयास यहाँ पे करते हैं. इस प्रकार एक छोटे छोटे नन्हे जो बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ये छोटे नन्हे से भीम सैनिक भी यहाँ पे इस हमारे शूरवीरों का अभिवादन करने के लिए यहाँ पे पधार रहे हैं और यहाँ पे अभिवादन करना चाहते हैं. आप देख रहे हैं स्तंभ के आजू बाजू में जो लाखों की तादाद में भीड़ थी, अभी जाते जाते भी लोग ये 8:30-9 बज चुके हैं तो भी लोग यहाँ पे अभिवादन करने का यह सिलसिला जारी है. आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी चैनल सीधा प्रसारण. आपके खुद का ये चैनल है, पूरा देश दुनिया भर इसको देखा जाता है. आप भी अपने लोगों को कहने का यहाँ पे प्रयास करें कि लॉर्ड बुद्धा टीवी चैनल पर 2 दिन से यहाँ पे ये भीमा कोरेगाव का सीधा लाइव प्रसारण हो रहा था. यहाँ पे मैं प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामन. हा जो 1818चा जो रणसंग्राम आहे आणि त्याचं प्रतीक आपण हे बघतोय. शूर महार बटालियन सैन्यांचं जो 28,000 पेशव्यांचा या ठिकाणी खतमा केला होता आणि अन्यायाच्या जुलमाच्या ज्या विरोधामध्ये जे बंड केलं होतं आणि त्या बंडाचं प्रतीक म्हणून म्हणजे बंड करून विजय केलेल्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी न्याय हक्कासाठी हे प्रतीक त्यावेळेचे जे ब्रिटिश गव्हर्नमेंट आहे त्यांनी या ठिकाणी उभारलेलं आहे आणि ते बाबासाहेबांनी 1927ला या ठिकाणी प्रथम बाबासाहेब लंडनला शिकत असताना बाबासाहेबांनी त्यांना त्या ठिकाणी वाचण्यात आलं आणि बाबासाहेब ज्यावेळेस भारतात आले प्रथम या ठिकाणी आले आणि ते आपल्या शूरवीरांना मानवंदना देण्यासाठी आणि आपला स्वाभिमान आणि जागृत करण्यासाठी बाबासाहेब या ठिकाणी येत असत आणि तोच त्याच या म्हणजे क्षणाला 206 वर्ष पूर्ण होत आहेत. लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी येतोय व दिवसेंदिवस या ठिकाणी प्रचंड संख्येने हा भीम अनुयायी नव्हे तर बहुजन समाजातला हा तरुण वर्ग, वयोवृद्ध असन, लहान मुलं असतील हे या ठिकाणी येत असतात आणि आपल्या या पूर्वजाचा इतिहास प्रत्येक वर्षी सुरुवातीला जानेवारीच्या म्हणजे 31 डिसेंबर पासूनच म्हणजे त्याला म्हणजे काय म्हणतो उजाळा देऊन आणि तुमची ऊर्जा घेऊन या ठिकाणी सुरुवात करतात. ऊर्जा म्हणजे इथं कुठलाही नवस फेडण्यासाठी येत नाहीत किंवा कुणाची काही मागायचं आहे, कुणाचे काही तरी चमत्कार होणारे असं नाही. तर या ठिकाणी बाबासाहेबांनी दिलेला मंत्र शिका, संघटित आणि संघर्ष करा म्हणजे पुस्तकाची सिदुरी घेऊन या ठिकाणी येऊन जातो आणि बाबासाहेबांचे विचार घेऊन या ठिकाणी जो समाज जातो. आपण बघतोय की गेले 2 दिवसापासून प्रचंड प्रमाणामध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या काळानंतर आपण बघतो की या ठिकाणी प्रचंड अशी म्हणजे आपण म्हणतो ना पाण्याचा लोंढा अशी त्याचप्रमाणे गर्दी या ठिकाणी झालेली आहे. आपण बघतोय आताही या ठिकाणी तरुण येत आहेत, वयोवृद्ध येत आहेत. तर आणि हे प्रसारण 2 दिवसापासून लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या माध्यमातून संबंध भारतात
भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये आपण या ठिकाणी दाखवत आहोत. आणि आमची लॉर्ड बुद्धा ची ती जी टीम आहे, जी टीमचं या ठिकाणी मी म्हणजे अभिनंदन करतो. आणि आमचे जे सहकारी आहेत, प्राध्यापक गजेंद्र गवई आणि कॅमेरामन रुपेश गावंडे यांच्यासह विनोद चांदमारे, लॉर्ड बुद्धा टीव्ही. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.